अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद हो तुम्ही सगळी खैरियतशी असाल, बेस असाल, मजेत असाल। आजचो आमचो सफर है बैरोली 2 and 3 आणि इन्शाल्लाह जर टाइम मिळलो पुढे ते आम्ही जी गाव राहिलेत फोपलोन आणि संगलोट इन्शाल्लाह ते पण कव्हर करू। आणि आसिया आज आमच्या सोबत आहे आणि तिचो आजचो लास्ट दिवस आहे। ती आली होती वेकेशनला मुंबईशी आणि तिचा चॅनल आहे आसिया वंडर किचन। त्याच्यावरती तुम्हाला कोकणी डिशेस कसे बनवल्या जातात त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिल्या जाते। आसिया काय बोलाल तुम्ही? आता तुमचा आजचो लास्ट दिवस आहे आमच्या सोबत। मी आलो होतो वेकेशनला, पण ती मी ह्या लोकांच्या सोबत हर गाव बघले, मला हर गाव बघायला मिळले। तर मी छोटे छोटे गाव हे बघले नव्हते, ते मला बघायला मिळले आणि मला असं वाटलं नाही की हे दोघं अलग आहेत, कोण मला आपली फॅमिली सारखे वाटले। आणि तुम्ही सांगा आता तुम्हाला कसा वाटला माझ्यासोबत? आम्हाला पण खूप बेस वाटलं त्यासोबत। असं दुःख होते की तुम्हाला सोडून जात आज, आता नेक्स्ट टाइम केव्हा मिळू इंशाल्लाह बेगूनच मिळू। अल्हम्दुलिल्लाह आम्हाला पण खूप बेस्ट वाटला। यू आर नाइस पर्सन, सॉफ्ट हार्टेड, क्लीन हार्ट आणि स्पेशली रायसूनला थोडा म्हणजे ही वाटेल जड वाटेल का की तुमच्या दोघांची बॉन्डिंग खूप बेस्ट होती यू नो। तर इन्शाल्लाह मिळू पुढच्या वेकेशनला यू नो, नेक्स्ट टाइम इन्शाल्लाह मिळू। आणि आता आम्ही जाण डायरेक्ट मिळू तुम्हाला बैरोली 2 and 3 ला। आपल्या तब्येतचा ख्याल ठेवा, सांभाळा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, सपोर्ट करा आणि इन्शाल्लाह असेच गाव असेच नवीन नवीन चीजे आम्ही तुम्हाला दाखवत राहू। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। हे आहेत सलीम चोगले बैरोली 2 शी। आता हे गावाचे सरपंच पण आहेत आणि पंचायत सदस्य पण आहेत। आता कंटा कमिटीचा अध्यक्ष होतं, त्याच्यानंतर परत जमातीचा प्रेसिडेंट पण होतो। आता अल्पसंख्याक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे मायनॉरिटीचा। ओके, चला मग आता गाव दाखवा तुमचं। चला।
बघू शकतो भैरोली 2 ची शाळा आहे, जुनी शाळा. आणि आता नंबर 2 चोगले मला चोगले मुल्ला सलीम भाई बोल. सलीम भाई तुम्ही पण ह्या शाळेत हो, शिकले? मी पण ह्या शाळेत शिकले. तेव्हा 80-90 पोरा होती. तेव्हा लोक गावात राहायचे. गावात बहुतेक घरोघर माणसं होती. आज अशी परिस्थिती आहे की लोक मुंबई पुण्यात जिकडे तिकडे गेली बरोबर आणि गाव आता बर्बाद होत चाललात. बरोबर पण माझी एक लोकांची रिक्वेस्ट आहे की त्यांनी गावात राहा, घेऊन जाण असा गावात म्हणजे गाव हे आबाद होतील. बरोबर. ऍटलीस्ट सुट्टीला या, झाडा मारा लावा सुट्टीला या, रमजान ईदला या, दिवाळीला या, आणि त्याच्यानंतर बकरी ईदला या, मे महिन्यात या. आणि जमनी बिमनी त्याला बराबरशी ज्याची त्याची जमीन हा धारा बिरा तरी लावा ना, नाही तर नुसता विरान व्हायचा आहे सगळा. नाही ते पुढे काय गव्हर्नमेंटची पॉलिसी येईल काय सांगू शकत नाही. पुढे केंद्र सरकार गव्हर्नमेंट येणारी काय करेल काय नाही आपल्या संगत सांगू शकत पण नाही. बरोबर. चला जाऊया पुढे आता. ही शाळा आमची, ही आता ही नवीन शाळा मी मानले बघा. अच्छा 8-10 वर्ष झाली. हा त्या शाळेची पण असती झालं की कोण नाही त्या शाळेत. ह्या शाळेत पण कोण नाही, हो. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. काय बेस हो ना? अल्हम्दुलिल्लाह दुआ तुमची. काय बोलाल गावाच्या भरात? आमचं गाव खूप शांती आहे, सुख माशाल्लाह. आणि शांती आहे. मी खूप लाईक करता माझ्या गावाला. आता की माझी जिंदगी गल्फला गेली पण मी गावात मुंबई असता जास्ती, गावात पण जास्त असता. सुख शांती आहे गावातला. हर चीज सवलत आहे, पण खाली गावात माणसं खूप कमी आहेत. हर चीज. ओके जज़ाकल्लाह खैर, शुक्रिया. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम सलाम रहमतुल्लाह वबरकात. बेसो अल्हम्दुलिल्लाह. काय खबर? अल्हम्दुलिल्लाह. काय बोलाल गावाच्या भरात? गावात आमचं गाव जरा खेडशी लांब पडलोय. तुम्ही लोक येत नाही काय? ना आम्ही येत आहोत. आम्ही गेल्या टायमात पण आले होते हो, पण इकडे कोण दिसला नाही. मग आम्ही पुढे गेलो, पनांजेला गेलो. अच्छा अच्छा. मी आतिफ चोगले, अब्दुल लतीफ चोगलेचो साहेब झालो. जी आता रिटायर्ड टीचर आहात इकडं. होतं आता इकडं मुंबईला होतं तर जी आमचं मामू डॉक्टर अहमद उमर चोगले जी BRCC रिटायर्ड आहात. तर पण इंतिकाल झाला. आता आमची नवीन दुसरी जनरेशन आता इकडं आता राबतोय. तुम्ही आयले आमच्या इकडं खूप शुक्रिया. कव्हर करा, काय कराल ती बघा तुम्ही. आता तरक्कीची कामं अजून चालू आहात, म्हणजे अजून काय डे बाय डे काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट होतं इन्शाल्लाह. इथं लोक आहात काम करतात. आता मास्कचो काही जरियो नाही, मगून लोक आता सोडून जिकडं तिकडं म्हणजे जॉबच्या पाठीर गेलेली आहात. इतकी 100 घरा आहात, त्यात 20-25 घरा वाट उघडी आहात. लोक थोडी बहुत हात चाललाय कसं तरी. पण ह्याच्या सोसायटीनी आणि ह्याच्या लोकांनी जर काही विचार करून काय असं एक मासचं जरियो या असं काही बनवले, संघ टेन्शन काही काम केले तर हतं तरक्कीचे मतलब थोडंसं लोकांचा मास पण मिळेल आणि येणं जाणं माणसाचा चालू राहील. लोक मतलब दूर होत चालले आहेत. आता आपल्या इकडे असा ही सिस्टम पुऱ्या कोकणात चाललाय. मी बघता येत. बेहतर आहे की लोक आपल्या म्हणजे मादरे वतनवर प्यार ठेवशील आणि थोडंसं नजर ठेवतील आणि येणं जाणं ठेवतील तर बेस्ट होईल. लोक कटत चालले आहेत. म्हणजे आता येणाऱ्या जमान्यात गव्हर्नमेंटच्या काय स्कीम येतील आणि काय होईल काही बोलू नाही शकत. तुमची जागा जमीन आहे ती अशीच पडलेली आहे, कोण काही युटिलाइज नाही करे त्याला. झाडा मारा लावली पाहिजेत. या पावसात पाणी अडवा, पाणी जिरवा, मग ती मोहीम चालली होती. आता पाण्याचं पण इश्यू होतं. आता आमच्या गावात पाणी अल्हम्दुलिल्लाह आता बेस आहे. लोक पहिले बोलायचे पाणी नाही, मगून आता आम्ही नाही राहत. आता पाणी पण यायला सगळं काही अवेलेबल आहे, पण लोक थोडंसं इंटरेस्ट कमी दाखवतात. नेटचं पण इंतजाम आहे, सगळं काही आहे. आता म्हणजे आजूबाजूला पण वस्ती आहे, नाही असं नाही आहे. सगळ्याला जितके पण कोकणात गाव आहे सगळ्याला मेहनत करू का की कशी आपली लोकांची दूर झाली त्याला वापस आणण्याची कोशिश करायला पाहिजे. तुमच्यासाठी ते बेस आहे माशाल्लाह. भैरोली फाट्यापासून सगळे गाव माशाल्लाह आपलेच लागलेले आहेत. आबाद आहेत. ते मग काय करू शकता तुम्ही लोक बिझनेसच्या हिशोबाने पण बेस्ट आहे. सही बात आहे. आता बघा तुम्ही लागवड करा थोडा. ते नवीन जाते. आता काय काय गव्हर्नमेंट लॉन्च करते, काही स्कीम घेते. आमच्या तर स्कीम पण राबवता कोणाला येत नाही. बरं कोण घेयच नाही, कोण यायला कबूल नाही, नाचत नाही. आणि मग आपण गव्हर्नमेंटला दोष देतो, ह्याला दोष देस त्याला दोष देस. लोक काय करत नाही. लोक करणारी हा त्याच्या पाठीवर राहिले तर तुम्ही कोण हेल्प पण कराल आणि एकामेकाला समजून जर घेतले तर ती काम होऊ शकते. असा माझा विचार आहे. जजाकल्लाह. शुक्रिया मोब तुमचा. थँक्यू व्हेरी मच.
फायनली अल्हम्दुलिल्लाह भैरोली 2 आणि भैरोली 3चा जो ब्लॉग होता अल्हम्दुलिल्लाह एंड झाला आणि पुरा आम्हाला जे सपोर्ट केले आमचे सलीम भाई चोगले अल्हम्दुलिल्लाह स्टार्टिंग पासून एंड तक आमच्या सोबत होते. पुरं गाव दाखलेन भैरोली 2 पण आणि भैरोली 3 पण. ते आता आम्ही इथे एंड करतो आहोत. तुम्ही जर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बेस राहा आणि आपले पॅरेंट्सचा टेक केअर ऑफ करा आणि इन्शाअल्लाह आपण मिळू पुढच्या व्हिडिओतला. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.